नमस्कार, मी राणी कासलीवाल, ATV न्यूज मध्ये आपलं स्वागत। आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत रहा ATV न्यूज 24 तास। पत्रकार चौकातील सारडा महाविद्यालयातील मुलांच्या वसतिगृहाच्या जागेची विक्री, हस्तांतरण किंवा ही जागा कुणालाही भाडेपट्ट्याने देण्यास धर्मादाय उपायुक्तांनी मनाई हुकूम जारी केलाय, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। पाहुयात ही पत्रकार परिषद। मागच्या वेळी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये एक मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला होता का हिंद सेवाच्या जे ताबेमारीच्या संदर्भातलं आहे तर ते हिंद सेवा मंडळाचे काही 5-6 ठिकाणी जागा आहे त्याच्यावर ताबा मारला गेलेला आहे। परंतु माझ्या माहितीप्रमाणे मी तुम्हाला सांगतो का सदरची जागा ते ताबेमारे म्हणजे एक लक्षात घ्या, ती जागा दाखवायची, त्या जागेवर म्हणायचं का तिथे ताबा मारा चाललेला आहे, म्हणजे त्याचा अर्थ मग याचा असं होतं का त्यांना म्हणायचं होतं का मग हे जेवणी कोणी या जागेवर ताबा मारत होते मग ह्या जागेवर काही बोलायचं नाही। आणि परंतु त्या जागेच्या संदर्भातला ताबा, कारण की ती जागा ताबे मारलेली नाहीये। आपल्याला सांगू इच्छितो का केडेगावमध्ये इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये ती जी जागा जी आहे तर ते भाडे पट्ट्यांनी हिंद सेवा मंडळानेच दिलेली आहे। दुसरी जागा जी आहे तोपखाना या ठिकाणी शीतला देवी मंदिरच्या पाशी, ती जागा सुद्धा संस्थेनेच ठराव करून त्याला दिलेली आहे। त्यावेळीचे विश्वस्त वेगळे होते। आणि तिसरी जी जागा जी आहे तर ती जागा लीजवर होती, त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटनी कोटला मैदानाची जागा सुद्धा सारडा हिंद सेवा मंडळाची जागा होती, त्यांनी तिथं पैसे भरले नाही व त्यांना सांभाळता नाही आलं तर तिथं सुद्धा कोणी ताबा मारलेला नाही। यांच्याच हलगर्जीपणामुळे ती जागा गेली। आणि चौथा मुद्दा तुमच्या माहितीसाठी सांगतो आणि गाडगीळ पटांगणाची जागा ह्याच लोकांनी त्यावेळेचे जे अध्यक्ष होते नगरपालिकेचे त्यांनी आणलं आणि त्यांच्या निदर्शनात आली का ही जागा नगरपालिकेची आहे, म्हणून त्यांनी अमरधामापासला जो भाजी मार्केट बाहेर बसत होता तर त्यांनी त्या जागा हिंद सेवा मंडळाची नव्हती, तिथं कुणी ताबा मारलेला नाही, त्यांना पूर्ण त्यांच्या जागेची माहिती नाही आणि त्यांनी नगरपालिकेने ताबा घेऊन तिथं भाजी मार्केट जे आज अस्तित्वात आहे याच्या पटांगणामध्ये ते आहे। हा उत्तर। दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलंय का हे हिंद सेवा मंडळाची जागा वखफ बोर्डमध्ये च्या घास्यात घालायला ते देतात, परंतु त्यांच्या माहितीसाठी सांगतो त्यांनी घ्यावा। मी GR नंबर सांगतो, 6 जुलै 1906 हे सर्वे झाला, राज्य शासनाचा GR आहे आणि 2006ला 6 जुलै 2006ला वक्फ बोर्डच्या फायनल प्लॉट नंबर 43 आणि 44 ह्याची नोंद महाराष्ट्र राज्य शासनाच्या गॅजेटमध्ये आहे वक्फ बोर्डच्या। त्यांनी ते पाहावा आणि मग त्यांनी उत्तर द्यावा का हे वक्फ बोर्ड हा महाराष्ट्र राज्य शासनाने सर्वे केला आणि त्यांच्या GR मध्ये ते आलेलं आहे। तर ताबामारी एक आपल्या ताब्यातल्या असलेली ती जागा सोडायची आणि दुसरे ताबे त्यांनी स्वतः ते सोडून दिलेली जागा त्याला ताबामारी म्हणायची। तर हा उत्तर आणि हा प्रश्न त्यांचं मागच्या पत्रकार परिषदेमध्ये हे त्यांनाच त्यांचं माहीत नव्हतं, म्हणून तुम्हाला मी दोन्ही गोष्टीची मी तुम्हाला खुलासे केले। 24 रोजी माननीय धर्मादाय आयुक्त साहेब अहमदनगर यांना महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त कायदा कलम 41 अन्वये हिंद सेवा मंडळच्या विश्वस्तांना न्याय निर्देश देऊन कायदेशीर कारवाई करणे व जागा मिळकत वाचवण्याबाबत आम्ही अर्ज दिला होता। त्या अर्ज दिल्यानंतर माननीय न्यायालयानं धर्मादाय आयुक्तांना सर्व हिंद सेवा मंडळाच्या विश्वस्तांना नोटिसा आमच्या अर्जाच्या पाठवल्या। त्याच्यानंतर 2-3 महिने सारख्या तारखा झाल्या, हिअरिंग झाल्या। हिअरिंग होऊन आमचे जे वकील आहेत ॲडव्होकेट पुप्पाल, वकील अभिजित पुप्पाल यांनी न्यायालयासमोर ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मांडल्यात की जो काही आमचा अर्ज होता त्या अर्जातल्या सर्व गोष्टी सविस्तर त्या ठिकाणी मांडल्या। 3-4 हिअरिंगमध्ये सविस्तर चर्चा झाली। त्यातल्या हिंद सेवा मंडळाचे काही 1-2 पदाधिकारी त्याच्यात हजर झाले, बाकीचे हजर झाले नाही। आणि त्याचबरोबर ज्या 6 विश्वस्तांनी
या हिंद सेवा मंडळाच्या कार्यकारिणीमध्ये त्यांनी विरोध केला होता। सर्वसाधारण सभेमध्ये या ठरावाला त्यांनी विरोध केला होता। ते कोर्टात हजर झाले। त्यांनी पण आमची जी मागणी होती ते मागणीला ही बरोबर मागणी आहे अशा पद्धतीनं कोर्टाच्या निदर्शनास त्यांनी आणून दिलं आणि त्याप्रमाणे काल कोर्टानं 29 रोजी हा जो काही निकाल दिलेला आहे की आम्ही जो काही अर्ज दिलेला आहे 11/3/24 रोजी ह्या अर्ज त्यांनी मंजूर करण्यात येतो। म्हणजे आम्ही ह्या अर्जामध्ये जे काही आमच्या मागण्या आहेत की जे आता दीप चव्हाण साहेबांनी सविस्तर त्या बाबतीत माहिती दिली तुम्हाला, तर त्या सगळ्या मागण्या त्यांनी मंजूर केलेल्या आहेत। त्याचबरोबर सर्वे नंबर 161/1 म्हणजे तकिया ट्रस्टनी ही जागा 99 वर्षाच्या करारावर 1964ला हिंद सेवा मंडळाला दिलेली होती। त्याचा आज 40 वर्ष अजून ती जागा हिंद सेवा मंडळाकडे भाडे तत्वावर आहे। अशी सर्वे नंबर 161/1 सध्याचा प्लॉट नंबर 43A ही मिळकत अन्य कोणासही विक्री, हस्तांतर, भाडेपट्टा करू नये व मालमत्तेचे कोणतेही नुकसान होईल अशी कृती हिंद सेवा मंडळाच्या विश्वस्तांनी व सदस्यांनी करू नये अशा पद्धतीचा निर्देश निकाल माननीय धर्मदाय आयुक्त श्रीमती US पाटील, धर्मदाय उपायुक्त अहमदनगर विभाग अहमदनगर यांनी दिलेला आहे। या संदर्भात आमच्यावर ॲडव्होकेट फडणवीस वकील यांनी माझ्यावर दीप चव्हाण, संजय घुले, हेमंत मुळे आणि अनिल गट्टांनी ह्या हिंद सेवा मंडळाच्या आमच्या सर्व विश्वस्तावर त्यांनी 50 लाख रुपयाचा त्यांची आम्ही मानहानी केली। त्याबद्दल त्यांनी दावा दाखल केला। आमचा तशा पद्धतीचा कोणताही हेतू वैयक्तिक मानहानीचा किंवा अशा पद्धतीचा नव्हता। जो काही ठराव झालेला आहे, जो काही विषय समोर आलेला आहे, त्यांनी ज्या पद्धतीनं पत्रकार परिषदेमध्ये तो सगळा विषय त्या ठिकाणी मांडला। 25 कोटीचा विषय त्यांनीच मांडला। 25 कोटी रुपये संस्थेला मिळणार आहेत अशा पद्धतीनं आणि अरुण बलबीम जगताप आणि हर्षल भंडारी यांच्या अर्जावर त्यांनी ताबडतोबीनं कार्यकारिणीच्या सभेमध्ये विषय घेतला। परत तिथं काही विश्वस्तांनी विरोध केला। सर्वसाधारण सभेमध्ये त्यांनी विषय घेतला। त्या ठिकाणी पण आम्ही सगळ्यांनी विरोध केला। त्या ठिकाणी मी, दीप चव्हाण, संजय घुले, आपले अनिल गट्टांनी यांनी त्या ठिकाणी जाहीरपणे तिथं स्टेजवर जाऊन विरोध केला। त्या ठिकाणी जेव्हा एका सदस्यानं त्या ठिकाणी सांगितलं की जर 25 कोटीपेक्षा याच्यापेक्षा जर कोणी एखादी रक्कम जास्त द्यायला तयार असेल तर तो एक विषय घ्यावा। मग त्या ठिकाणी मी ठणकावून त्या ठिकाणी सांगितलं सर्वसाधारण सभेमध्ये की माझ्याकडे एक पार्टी आहे आणि ती 50 कोटी रुपये आपल्याला द्यायला तयार आहे। त्याचे सर्व कागदपत्र त्यांच्याकडे आपण दिलेले आहेत आणि ते अशा पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी ह्या सर्व गोष्टीला आम्ही विरोध केला। त्याच्यानंतर ज्या पार्टीला मी हे सगळे कागदपत्र दिले होते, ज्यावेळेस त्या पार्टीने सर्व कागदपत्राची माहिती घेतली आणि ते सगळं पाहिलं तेव्हा ती पार्टी म्हणली की हा व्यवहार होऊ शकत नाही। याला शासनाची परवानगी कुठे आहे, याला धर्मदाय याची परवानगी कुठे आहे आणि हे मूळ तकिया ट्रस्ट आहे आणि तकिया ट्रस्टच्या माध्यमातूनच हे झालं पाहिजे अशा पद्धतीनं। म्हणून मी जी काही ती पार्टी आणली होती त्या पार्टीने ह्या व्यवहारातनं माघार घेतली। त्याच्यानंतर 8 दिवसांनी माननीय अरुण बलबीम जगताप यांचे सहकारी किंवा ह्या व्यवसायातले त्यांचे पार्टनर हर्षल भंडारी यांनी मला 10 कोटी रुपयाची त्यांची मानहानी झाली म्हणून
नोटीस पाठवली वकिलामार्फत, ती जेव्हा नोटीस सगळी पाहिली तर त्या नोटिसीमध्ये त्यांनी क्लिअर कट दिलेलं आहे की आम्ही हिंद सेवा मंडळाला 25 कोटी रुपये देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे, असं तसं आम्ही ह्या पद्धतीनं मी नगर शहरामध्ये एवढ्या मोठमोठ्या वास्तू आम्ही उभ्या केलेल्या आहेत आणि माझी अशी एवढी मोठी व्हॅल्यू ह्या शहरात आहे आणि तुम्ही माझी मानहानी केली. म्हणून मग ज्यावेळेस मी त्यांची सर्व माहिती घेतली तर हर्षल भंडारे यांच्यावर 376 पारनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. आता 376 केस काय आहे हे तुम्हाला सगळं माहिती आहे, त्यांची काय त्याच्यात आबरू आहे हे लक्षात येईल. आणि दुसरी एक माहिती माझ्याकडे आली की विठ्ठल देवस्थानची भिंगारची इथली जमिनीचं साठेखत त्यांनी केलं 25 कोटी रुपयाचं आणि ती जी खरेदी केली ती खरेदी फक्त 5 कोटी रुपयाची. म्हणजे अशा पद्धतीनं शासनाला तुम्ही फसवता. एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी शासनाचं महसूल बुडवण्याचं कट कारस्थान ते त्या पद्धतीनं करतात आणि अशा लोकांची आम्ही काय मानहानी केली. तुम्ही शासनाला फसवता, लोकांना फसवता, तुमची समाजामध्ये काय इज्जत आहे. आणि तुम्ही माझ्यावर पण 10 कोटीचा दावा दाखल करता. तर अशा पद्धतीनं नगर शहरामध्ये हे जे काही चाललेलं आहे ही एक प्रकारची ताबेमारीच होती हिंद सेवा मंडळाची आणि अशा विरोधात आम्ही 100% लढत राहणार. हिंद सेवा मंडळाच्या जागेला जे सत्य होतं शेवटी सत्याचा विजय झाला. याच्या बाबतीत अजून कोणी किती आमच्यावर मानहानीचे गुन्हे दाखल करो किंवा अजून काही करो तर आम्ही ह्या ताबेमारीच्या विरोधात भविष्यातही मागं हटणार नाही.